नमस्कार मुलांनो, आज आपण शिकणार आहोत इयत्ता 6वी आणि आपला विषय असणार आहे इंग्रजी. आणि आपलं जे चॅप्टर आहे ते आपलं चॅप्टर आहे 3.5 द डक अँड द कांगारू. हे जे आपलं चॅप्टर आहे त्याला आज आपण सुरुवात करणार आहोत. चला तर मग मुलांनो, आपण बघूया एक छान दोन मित्रांची अशी एक गोष्ट आहे ती आपण आज अभ्यासणार आहोत. कुठले मुलांनो? तर द डक अँड द कांगारू. हे जे दोन मित्र आहेत त्या मित्रांची कहाणी स्टोरी आज आपण काय करणार आहोत, इथे लर्न करणार आहोत. बघा मुलांनो, आपण अशा दोन मित्रांची किंवा दोन प्राण्यांची अशी खूप कहाणी ऐकली असेल, स्टोरी ऐकली असेल, ज्यामध्ये आपल्याला काय शिकायला मिळालेलं आहे की एक जो फ्रेंड असतो तो कसा असतो, लोभी असतो. काही संकट वगैरे आलं की त्या मित्राला सोडून तो पळून जात असतो. किंवा आपण ससा आणि कासव या दोघांची सुद्धा स्टोरी आपण ऐकलेली आहे, अनुभवली आहे. तिथे हे काय होतं की कासवाला हरवण्यासाठी हा जो ससा असतो तो काय करत असतो, तर खूप वेगाने धावत असतो. पण बघा, कालांतराने काय होतं की त्याला मध्ये झोप लागते आणि तो झोपी जातो. आणि कासव ज्या वेगाने जात असतो तो त्याचा वेग जो आहे तो कमी करत नाही. त्याच वेगाने तो पुढे पुढे जात असतो आणि जिंकत मात्र कासवचा असतो. जरी ससा हा चपळ असला तरी सुद्धा जिंकतं कोण, हे तर आपल्याला माहितीच आहे. किंवा आपण म्हणत असतो की दोन मित्र आहेत, जेव्हा ते जंगलामध्ये जातात आणि त्यांना वाघाचा आवाज ऐकायला येतो, तेव्हा त्या दोन मित्रांपैकी एका मित्राला झाडावरती चढता येते पण दुसऱ्या मित्राला झाडावरती चढताच येत नाही. म्हणून त्या मित्राला तसंच सोडून तो काय करतो, दुसरा मित्र जो आहे तो झाडावरती चढतो आणि ह्याला मात्र वाघाच्या तावडीमध्ये हा सापडतो. पण हा एवढा हुशार असतो बुद्धीने की तो काय करत असतो, संपूर्ण आपला श्वास जो आहे तो रोखून धरतो आणि जमिनीवर पडतो. आणि मग वाघ जेव्हा येतो तेव्हा त्याला कळतं की हा जिवंत नाही आहे. आणि मग तो वाघ त्या मित्राला तसंच सोडून निघून जातो. म्हणजे ज्या स्टोरीवरून आपल्याला काय कळतं की दोन जे मित्र असतात त्यातला एक मित्र जो आहे तो काय करत असतो की त्याच्या स्वार्थापोटी त्याचा जीव वाचावा म्हणून पहिल्या मित्राला तो सोडून जातो आणि झाडावरती चढतो. तर बघा, आज आपण अशाच प्रकारची एक गोष्ट बघणार आहोत. पण इथे कुणीही लोभी नसणार आहे. आपण ज्या काही स्टोऱ्या वगैरे ऐकलेल्या आहेत त्याच्या अगदी अपोजिट आज आपण काय करणार आहोत, स्टोरी बघणार आहोत. तर कुठली स्टोरी बघणार आहोत मुलांना आज आपण? तर द डक अँड द कांगारू ह्या दोन मित्रांच्या आज आपण स्टोरी बघणार आहोत. बाकीच्या ज्या काही आपण स्टोरी ऐकलेल्या आहेत, कथा ऐकलेल्या आहेत, त्यापेक्षा ही आगळे वेगळी कथा आहे. बघा, आपण कधीही न ऐकलेली, जसं आपण बघितलं असेल की जे दोन मित्र असतात ते एकमेकांसाठी काहीही करत नाही. पण या स्टोरीमध्ये मात्र असं घडलेलं आहे की हे दोन्ही मित्र एकमेकांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी अगदी त्यांना जेवढं शक्य होईल तेवढा प्रयत्न ते करत असतात. आपल्याला या स्टोरीमधून काय शिकायला मिळणार आहे की या स्टोरीमध्ये जेवढं प्रयत्न करता येईल तेवढं मी काय करेल, माझ्या मित्राला हॅपी ठेवण्याचा प्रयत्न करेल. हे आपल्याला या स्टोरीमधून आज शिकायचं आहे. आणि मित्रता ही कशी निभावली जाते, कशी ती डेव्हलप केली जाते, हे देखील आपल्या या पाठामधून आपल्याला शिकायला मिळणार आहे. चला तर मग मुलांनो, आपण आज ही आगळेवेगळी जी स्टोरी आहे ती आज आपण अभ्यासणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण मित्रता नक्की कशी निभवायची आहे किंवा कशी सक्सेस करायची आहे हे आपल्याला या पाठामधून समजणार आहे. चला तर मग मुलांनो, सुरुवात करूया द डक अँड द कांगारू या स्टोरीला. पहा मुलांनो, आपण ते आज लर्न करणार आहोत आणि आज आपण या स्टोरीमधून काय शिकणार आहोत त्याचं स्पष्टीकरण इथे आपण करूया. तर पहा मुलांनो, इथे आपल्याला इंट्रोडक्शन म्हणजेच काय, तर आपल्याला सगळ्यांना आता परिचयाचं झालेलं आहे इंट्रोडक्शन म्हणजेच काय. तर आज आपण या स्टोरीचा काय बघणार आहोत, प्रस्तावना बघणार आहोत. काय प्रस्तावना आहे बघा. दिस पोएम इज अबाउट टू फ्रेंड्स. ही जी पोएम्स आहे मुलांनो, पोएम्स किंवा छोटी फार अशी स्टोरी आहे. ही पोएम कशावरती आधारलेली आहे, तर दोन मित्रांच्या वरही आधारलेली आहे. म्हणजेच दोन मित्रांबद्दल या पोएममध्ये सांगितलेलं आहे. पहा, द डक अँड द कांगारू कोण आहे बघा ते मित्र. टू फ्रेंड्स आपल्याला इथे सांगितलेले आहे. किती फ्रेंड मुलांनो, तर दोन मित्र. आणि ते कोण आहेत, तर ते आहेत द डक.
बघा, DUCK, डक म्हणजेच काय मुलांनो, तर डक म्हणजेच बदक. काय मुलांनो, डक म्हणजेच बदक. आणि अँड द कांगारू, आपण तर कांगारूला बघितलंच असेल. ऑस्ट्रेलियाचा हा जो प्राणी आहे कांगारू आणि बदक, तर पहा मुलांनो, डक अँड कांगारू या दोघा मित्रांची स्टोरी आज आपण काय करणार आहोत, या पोएममधून आपण आज शिकणार आहोत की हे दोघे जे आहेत, कांगारू आणि डक, हे दोघे एकमेकांची इच्छा पूर्ण करण्यासाठी किती प्रयत्न करतील आणि प्रयत्नशील राहतील, हे आपण या पोएममध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. बघा, नेक्स्ट, रीड द पोएम अँड एक्सपिरियन्स देअर विलिंगनेस टू हेल्प इच अदर. विलिंगनेस म्हणजेच काय मुलांनो, तर इच्छा. विलिंगनेस म्हणजेच काय मुलांनो, तर इच्छा. पहा, WILLINGNESS, विलिंगनेस. विलिंगनेस म्हणजेच काय मुलांनो, तर इच्छा. पहा, कांगारू आणि डक ह्या दोघांच्या इच्छापूर्तीसाठी हे दोघंही 101% काय करत असतात, तर प्रयत्न करत असतात. या पोएममध्ये डक आणि कांगारू हे दोघेही एकमेकांसोबत हॅपी कसे राहतील हे या पोएममध्ये आपल्याला थोडक्यात सांगितलेलं आहे. कांगारू काय करतो, त्याला जेवढं शक्य होईल तेवढा प्रयत्न करत असतो डक हॅपी राहावा म्हणून, आणि डक देखील प्रयत्न करत असतो कांगारू हॅपी राहावा म्हणून. तर अशा या दोन मित्रांची ही जी पोएम आहे यामधून आपल्याला ती स्टोरी कळते. पहा मुलांना, आपल्याला ते दोन क्यूट फ्रेंड इथे दिसत आहेत. कोण आहेत ते? हा आहे डक आणि हा आहे कांगारू. ह्या दोन फ्रेंडची आज आपण काय करणार आहोत, इथे ही जी पोएम आहे ती बघणार आहोत. आणि या पोएममध्ये हा जो डक आहे तो कांगारूसाठी काय करू शकतो, आणि कांगारू देखील हा जो डक आहे हॅपी राहावा म्हणून काय करू शकतो, ह्या पोएममध्ये अगदी सविस्तरपणे सांगितलेलं आहे. आपल्याला नीट लक्ष देऊन काय करायचं आहे, तर या पोएममधून ही छान एक स्टोरी आपल्याला शिकायची आहे. आणि या दोघांच्या फ्रेंडशिपचा जो इफेक्ट आहे तो आपल्यावर काय होणार आहे हे देखील आपल्याला समजणार आहे. तर पहा मुलांनो, सेड द डक टू द कांगारू. आता इथे सेड शब्द आलेला आहे. पहा मुलांनो, काय आहे तो? SAID. काय आहे मुलांनो? SAID. सेड म्हणजेच काय मुलांनो, तर म्हणणे. म्हणणे किंवा सांगणे. कोण सांगत आहे, तर डक सांगत आहे. कुणाला? तर कांगारूला. बघा, डकचे स्पेलिंग काय आहे? DUCK. डक म्हणजेच काय, आपल्याला माहितीच आहे, डक म्हणजेच बदक. हा जो इथे क्यूट आपल्याला दिसत आहे तो कोण आहे, तर डक आहे, बदक आहे. आणि टू द कांगारू, डक जो आहे तो कुणाला सांगत आहे, तर कांगारूला सांगत आहे. आणि काय सांगत आहे पहा, गुड ग्रेसियस हाव यू होप. काय सांगत आहे तू, की गुड ग्रेसियस, वाव किती छान, की तुला काय करता येत आहे, की तुला होप म्हणजेच काय मुलांना, HOP. होप म्हणजेच जंप मारणं किंवा उड्या मारणे. आता आपल्याला माहितीच आहे की हा जो कांगारू आहे तो काय करत असतो, तर उड्या मारत असतो, जंप मारत असतो. कारण हे त्याला निसर्गतःच काय आहे, तर ही जी त्याची क्वालिटी आहे ती त्याच्यामध्ये निसर्गतःच आहे, नॅचरल ती आहे. म्हणून हा काय करत असतो, की त्या गॉड किती ग्रेट आहे, की तुला गॉडने काय दिलेलं आहे. बघा, गुड ग्रेसियस. गुड ग्रेसियस म्हणजेच काय, की किती छान तुला गॉडने काय दिलेलं आहे, तर एक छान असं गिफ्ट दिलेलं आहे. कुठलं गिफ्ट आहे ते, होप करण्याचं. होप म्हणजेच काय मुलांना, HOP. होप म्हणजेच उड्या मारणं. आणि आपल्याला माहिती आहे कांगारू काय करत असतो, तर तो उड्या मारत चालत असतो किंवा जम्पिंग करून तो काय असतो, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतो. जो देव आहे त्याने तुझ्यावर किती कृपा केलेली आहे, की तू कसं काय करू शकतो, की जंप मारू शकतो. पण माझ्याकडे असं कसलंही स्किल नाही आहे की मी काय करू शकत नाही, जंप मारू शकत नाही. मी फक्त काय करतो, एका ठिकाणी राहून माझं भोजन जे आहे ते मी प्राप्त करत असतो. म्हणजेच हे जंप मारणं, बघायचे पाय देखील आपण इथे बघू शकतो. हे असे त्याचे पाय असल्याने, आणि ही त्याची काय आहे, तर पोटाची पिशवी आहे. आणि त्या पिशवीमध्ये तो जो कांगारू आहे तो काय करत असतो, तर त्याच्या लहानशा पिल्लूला ठेवत असतो. आणि पहा मुलांनो,
डक पुन्हा काय म्हणत आहे कांगारूला की तुला देवाने खूप छान सुंदर अशी काय दिलेली आहे, कला दिलेली आहे, खूपच छान तुला गिफ्ट दिलेलं आहे. कसलं तर तुला उड्या मारण्याचं, होप करण्याचं काय दिलेलं आहे, गिफ्ट दिलेलं आहे. म्हणजेच खूपच छान ही एक कला तरी तुझ्यामध्ये उपजत आहे. पुढे बघूया. तर नेक्स्ट पहा मुलांना, नेक्स्ट आपल्याला काय सांगितलेलं आहे, ओव्हर द फील्ड्स. आता फील्ड्स म्हणजेच काय मुलांना, ओव्हर म्हणजे त्यावरून, कशावरून तर फील्ड्स म्हणजे बघा एकतर इथे शेती होतं, फील्ड्स FIELDS, फील्ड्स म्हणजे शेती किंवा जे काही मळे आहेत, जमीन आहे, त्यावरून तू काय करू शकतो, त्याच्यावरून तू जंप मारू शकतो, उड्या मारू शकतो. बघा ओव्हर द फील्ड्स म्हणजेच शेती, आणि काय मुलांना तर वॉटरवरून सुद्धा तू काय करू शकतो, जंप मारू शकतो. जे काही शेतमळे आहे, जमीन आहे, त्यावरून तू जंप मारू शकतो. पण पाण्यावरून देखील तू काय करू शकतो, जंप मारू शकतो. पुढे बघा, ॲज इफ यू नेवर वुड स्टॉप. पहा तू अगदी स्टॉप न राहता देखील तू काय करू शकतो, न थांबता देखील तू उड्या मारू शकतो, जंप मारू शकतो. ही जी कला आहे देवाने काय दिलेली आहे, तुला ती जन्मताच दिलेली आहे. काय करण्याची तर होप करण्याची. HOP होप म्हणजेच उड्या मारणं हे तुला जन्मतःच देवाने दिलेलं आहे. आणि त्यामुळे तू कुठलंही फील्ड असो, जमीन असो, शेती असो, कुठलंही फील्ड असो, त्यावरून तू काय करू शकतो, उड्या मारू शकतो. अगदी तू पाण्यावरून देखील काय करू शकतो तर उड्या मारू शकतो. बघा, ॲज इफ यू नेवर वुड स्टॉप. नेवर म्हणजेच काय मुलांना तर नाही, न थांबता तू काय करू शकतो. स्टॉप म्हणजेच काय तर थांबणे. न थांबता तू काय करू शकतो तर जे काही जमीन आहे, फील्ड आहे किंवा वॉटर आहे, त्यावरून तू जंप मारू शकतो. पुढे बघूया. तर आपली जी पुढची लाईन आहे पोएमची ती काय आहे मुलांना पहा, माय लाईफ इज अ बोर. पहा मुलांना, लाईफ म्हणजेच काय तर लाईफ म्हणजे आयुष्य किंवा जे आपलं जीवन आहे ते. माय म्हणजेच MOY, माय म्हणजेच माझं, माझी जी लाईफ आहे, माझं जे आयुष्य आहे ते कसं आहे, इज अ बोर म्हणजेच काय मुलांनो पहा, BORE, बोर म्हणजेच कंटाळवाणं. कसं मुलांनो, कंटाळवाणे कुणाची लाईफ आहे तर आपल्याला हा जो इथे डक दिसत आहे तो कांगारूला काय म्हणत आहे की गॉड किती ग्रेट आहे की तुला काय केलेलं आहे, जम्पिंग करण्याचं, होप करण्याचं स्किल जे आहे तुला दिलेलं आहे, पण मला असं काहीही दिलेलं नाही. आणि मी कसं आहे तर माझी जी लाईफ आहे ती कशी आहे, बोर आहे, कंटाळवाणी आहे. इन दिज नेस्टी पाऊंड. आता इथे नेस्टी पाऊंड म्हणजेच काय मुलांना तर इथे नेस्टी पाऊंड म्हणजेच जे काही तळे आहे किंवा तलाव आहे, त्या तलावामध्ये जे काही पाणी असतं आपल्याला माहिती आहे. हे जे बदक आहे, डक आहे, कशामध्ये असतात तर तळ्यामध्ये, नदीमध्ये आपल्याला दिसलेले आहेत. ते काय करत असतात तर पाण्यामध्ये ते पूर्ण लक्ष एकत्रित करून बसलेले असतात, जेणेकरून त्यांना काय मिळावं तर मासा मिळावा म्हणून ते काय करत असतात तर तिथे बसलेले असतात. अगदी पूर्ण फोकस त्यांचा कशावर असतो तर जे काही छोटे छोटे फिश असतात त्यावरती त्यांचं लक्ष असतं. का कारण त्यांना काय मिळावं, खाण्यासाठी अन्न मिळावं म्हणून. बघा, नेस्टी पाऊंड म्हणजेच कंटाळवाणे किंवा असे बोर झालेले जे काही तलाव आहे तीच एखादी जागा. जसं की बघा, आपण म्हणतो ना की आपण नेहमी काय करत असतो, स्कूलला जात असतो तर आपल्याला कधी नेहमी आपण घरी राहत नाही आणि सारखं आपल्याला स्कूलला जावं लागतं, तेव्हा आपल्याला ते कसं वाटतं, कंटाळवाणं वाटतं. पण जेव्हा आपली पिकनिक जात असते तेव्हा आपल्याला एक आगळा वेगळा दिवस मिळत असतो आणि म्हणून ते आपल्याला कसं वाटतं तर हॅपी वाटतं. म्हणून ह्या डकला सुद्धा सारखं त्याच तळ्यामध्ये काय करावं लागत आहे तर पोहावं लागत आहे आणि त्याला त्या तळ्यामधून काय करायचं आहे तर बाहेर निघायचं आहे आणि बाहेरचं संपूर्ण जग त्याला बघायचं आहे. पुढे बघूया. आय विश आय कुड होप लाईक यू. पहा मुलांना, आय विश आय कुड होप लाईक यू सेड द डक टू द कांगारू. आता बघा,
हा काय म्हणत आहे, आय विश आय कुड होप लाईक यू. तुझ्यासारखंच मला काय करता आलं असतं, मला देखील होप करता आलं असतं, उड्या मारता आल्या असत्या, जंप मारता आलं असतं. तर सेड द डक टू द कांगारू. आता सेड म्हणजेच काय, आपण आधीच्याच लाईनमध्ये बघितलं होतं. SAID सेड म्हणजेच काय मुलांना, तर सांगणे किंवा बोलणे. कोण सांगत आहे इथे, तर डक सांगत आहे कोणाला, तर कांगारूला. कांगारूला काय म्हणतोय की जसं तुला देवाने गॉड गिफ्ट दिलेलं आहे जम्पिंग करण्याचं, होप करण्याचं, उड्या मारण्याचं, तसंच जर देवाने मला देखील काही आगळेवेगळे स्किल दिली असते, जे काही स्किल आहे ते जर माझ्यात देखील असतं तर नक्कीच ते काय केलं असतं, मी डेव्हलप केलं असतं आणि त्यानुसारच मी माझी लाईफ जी आहे ती कशी केली असती, एन्जॉयफुल केली असती आणि मी एव्हरीडे कसा आहे तो एन्जॉयफुल केला असता. म्हणजे खूप हॅपी मी माझ्या लाईफमध्ये असतो जर मला तुझ्यासारख्या उड्या मारता आल्या असत्या, जंप मारता आल्या असत्या किंवा होप करता आलं असतं तर. असं कोण कोणाला सांगत आहे, तर जो डक आहे आपला, हा जो क्यूट बदक आहे तो कोणाला सांगत आहे, तर या त्याच्या मित्राला म्हणजेच कांगारूला सांगत आहे. मग त्यावर कांगारू पहा काय म्हणत आहे बदकाला, तर पहा मुलांनो, सेड द कांगारू टू द डक. आता इथे कांगारू डकला काय म्हणत आहे, दिस रिक्वायर्स म्हणजेच काय मुलांना, तर आवश्यक असणे किंवा गरज असणे. रिक्वायर्स पहा, REQUIRES. रिक्वायर्स म्हणजेच काय मुलांना, तर आवश्यकता किंवा नीड आपण त्याला म्हणतो. नीड असणे, गरज असणे, त्याला काय म्हणतात मुलांना, तर रिक्वायर्स असे म्हणतात. सम लिटल रिफ्लेक्शन म्हणजेच काय, रिफ्लेक्शन म्हणजे विचार करणे किंवा मनन करणे. आता ह्या गोष्टीचं मनन किंवा विचार कोण करत आहे, तर कांगारू करत आहे. का करत आहे, कारण त्याला त्याचा जो मित्र आहे, कोण मित्र आहे त्याचा, तर जो डक त्याचा मित्र आहे तो कसा आहे, तर अनहॅपी आहे. पण आपला मित्र हॅपी असायला हवा, म्हणून मी काय करायला पाहिजे, तर मी त्यावर चिंतन करायला पाहिजे, मनन करायला पाहिजे आणि माझा मित्र जो आहे तो हॅपी कसा राहील याचा मी काय करायला पाहिजे, तर विचार करायला पाहिजे. आणि म्हणून जो कांगारू आहे तो काय करत आहे, तर डकबद्दल तो विचार करत आहे की याला देखील होप कसं करता येऊ शकेल किंवा नाही जरी करता आलं तर त्याची जी इच्छा आहे ती मी कशी पूर्ण करू शकतो, याचं मनन कोण करत आहे, तर त्याचं म्हणून कांगारू करत आहे. आणि हे सगळं तो कुणाला सांगत आहे, तर तो बदकाला म्हणजेच डकला सांगत आहे. पुढे बघूया. नेक्स्ट पहा मुलांनो काय आहे, परहॅप्स ऑन द होल इट माइट ब्रिंग मी लक अँड देअर सीम्स बट वन ऑब्जेक्शन. पहा, लक म्हणजेच काय आपल्याला माहितीच आहे. लक म्हणजेच काय मुलांनो, तर नशीब. लक म्हणजेच काय, तर नशीब. आणि ऑब्जेक्शन म्हणजेच काय मुलांनो, तर आक्षेप. पहा, लक म्हणजे नसीब आणि ऑब्जेक्शन म्हणजेच काय मुलांनो, तर आक्षेप. कोणी आक्षेप घेतलेला आहे, पहा, परहॅप्स ऑन द होल इट माइट ब्रिंग मी लक. हे सगळं माझ्या नशिबावर अवलंबून आहे, कारण देवाने जसं मला घडवलेलं आहे तसं मी आहे. पण तो मित्र बघा काय करत आहे, दुसऱ्या मित्राकडे बघत आहे. आपण देखील काय करत असतो की आपल्याकडे जे काही गुण असतात, सुप्त गुण असतात, आपण त्याच्याकडे न बघता कुणाकडे बघत असतो, तर आपल्या समोरचा जो मित्र आहे त्याच्याकडे बघत असतो. आणि मग तो फर्स्ट कसा येतो, त्याला लर्न कसं होतं, हा जो विचार आहे तो आपल्या सतत डोक्यात असतो की मी एवढा अभ्यास करून देखील काय होतो, मी मागे कसा राहतो. आणि हा वेळेवरतीच अभ्यास करतो, एवढा मस्ती करतो, तरी देखील हा पुढे कसा जातो, हे याचं आपण काय करत असतो, चिंतन करत असतो, मनन करत असतो. पण पहा मुलांना, जसं देवाने आपल्याला घडवलेलं असतं आपण कशा असतो, तर तसेच असतो. म्हणून कांगारूला देखील देवाने जसे काही त्याचे घडण बनवलेलं आहे, जसं काही त्याला जे काही गुण आहेत ते उपलब्ध करून दिलेले आहेत, तर यापेक्षा वेगळे जे गुण आहेत ते कुणाचे असू शकतात, तर बदकाचे असू शकतात. म्हणून आपल्यामध्ये जे आहे ते आपल्याला काय करायचे आहे,
डेव्हलप करायच्या आहेत, जे क्वालिटी आपल्यामध्ये आहे ती क्वालिटी आपल्याला डेव्हलप करायची आहे. इतरांचं बघून अनहॅपी होण्यापेक्षा आपल्याला काय करायचं आहे की देवाने मला कसं बनवलेलं आहे, अगदी योग्य बनवलेलं आहे. जर काही गुण, काही क्वालिटी माझ्यात नसेल तर मी काय करणार आहे, ती मी कॅच करणार आहे, शिकणार आहे, लर्न करणार आहे आणि मग ती विकसित करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसंच बघा, इथे दोघं मित्रांचं काय चालू आहे, जरी तुला होप करता येत नसेल तरी तू होप कसं बरं करू शकतो, याचं जे मनन आहे ते कोण करत आहे, तर तो कांगारू करत आहे. कसं करत आहे पहा. परहॅप्स ऑन द होल इट माइट ब्रिंग मी लक. आता मला होप करता येईल की नाही करता येणार हे सगळं कशावर अवलंबून आहे, तर माझ्या लकवरती, माझ्या नशिबावरती अवलंबून आहे. बट अँड देअर सीम्स बट वन ऑब्जेक्शन. पण बघा, मला एक आक्षेप आहे, एक काय आहे, ऑब्जेक्शन आहे. तो कुठला ऑब्जेक्शन आहे बघूयात. तर पहा मुलांना, तो कुठला ऑब्जेक्शन असणार आहे, तर विच इज इफ यू विल लेट मी स्पीक सो बोल्ड. कसं मुलांना, विच इज इफ यू विल लेट मी स्पीक सो बोल्ड, युअर फीट आर अनप्लेसंटली वेट अँड कोल्ड. पहा मुलांनो, आता कांगारू काय म्हणत आहे बदकला किंवा डकला, काय म्हणत आहे तो, विच इज इफ यू विल लेट मी स्पीक सो बोल्ड. अरे मला तू काही बोलू तर दे, असं कोण म्हणत आहे, तर कांगारू म्हणत आहे डकला की तुझ्याबद्दल मी काय केलेलं आहे, तर काही चिंतन केलेलं आहे, मनन केलेलं आहे, त्याविषयी तू मला बोलू तर दे, असं हा जो कांगारू आहे तो बदकाला म्हणत आहे. काय म्हणत आहे बघा, यू आर फीट. फीट म्हणजेच काय मुलांना, तर FEET, फीट म्हणजेच ते पाय जे आहेत त्याचे पाय. कुणाचे पाय, तर डकचे. बघा, युअर म्हणजे तुझे. काय मुलांना, युअर म्हणजे तुझे, काय, तर फीट. फीट म्हणजेच काय मुलांना, FEET, फीट म्हणजेच पाय. तुझे जे पाय आहे ते कसे आहे, अनप्लेझेंटली आहे. कसे आहेत, अनप्लेझेंटली आहे. इथे बघा, आपल्याला बदकाचे जे पाय आहेत ते कसे आहेत ते आपण बघितलेले आहेत. ते कसे असतात, तर अगदी पसरट असतात आणि कसे आहे, वेट अँड कोल्ड. वेट म्हणजेच काय मुलांना, तर ते जे पाय आहेत त्याचे ओलसर असतात. काय मुलांना, ओलसर. आणि कसे आहेत, तर कोल्ड आहेत. कोल्ड म्हणजेच काय मुलांना, COLD, कोल्ड म्हणजेच थंड. तुझे जे पाय आहेत ते कसे आहेत, ते वेट अँड कोल्ड आहेत, अगदी ओलसर आहेत आणि कसे आहेत, तर थंड आहेत. मग तुला कसं बरे जंप करता येईल, कसं होप करता येईल, असं कोण म्हणत आहे, कांगारू म्हणत आहे. जेव्हा त्याने काय केलेलं होतं, मनन केलेलं होतं, विचार केलेला होता, कोणाविषयी, तर बदकाविषयी, डकविषयी, की तुला कसं बरं होप करता येईल. आणि ते जर मी तुला सांगायला गेलो तर तू माझं नीट आधी काय कर, ऐकून घे. बघ, तुला का होप करता येत नाही आहे, तर तुझे जे पाय जे आहे ते कसे आहेत, तर ते अनप्लेझेंटली आहे, वेट अँड कोल्ड आहे. म्हणजे तुझे पाय व्यवस्थित दिसतही नाही आहे आणि ते कसे आहेत, तर वेट म्हणजे ओलसर आणि कोल्ड म्हणजे ते कसे आहेत, तर थंड आहेत. नेक्स्ट पहा मुलांना काय आहे, तर अँड ओल्ड प्रॉबब्ली गिव्ह मी द रूमॅटिस सेड द कांगारू. आता कांगारू काय म्हणत आहे डकला, की अँड ओल्ड प्रॉबब्ली गिव्ह मी द रूमॅटिस. रुमॅटिस म्हणजेच काय मुलांना, तर रुमॅटिस एक आजाराचं नाव आहे. बघा, सेड द कांगारू. जो कांगारू आहे तो डकला काय म्हणत आहे, की जर पाय ओले असेल, ओलसर असतील आणि पाय कसे असतील, थंड असतील, तर कुठला आजार होण्याची शक्यता आहे, तर रूमॅटिस हा जो आजार आहे तो कदाचित होण्याची शक्यता आहे, असं कोण म्हणत आहे, तर कांगारू म्हणत आहे डकला. आणि त्यामुळे काय होतं मुलांना, जर ओलसर पाय असेल आणि थंडगार पाय असेल तर आजार होण्याची शक्यता आहे. कुठला आजार, तर रुमॅटिस हा जो आजार आहे तो जो होण्याची शक्यता आहे तो आहे. म्हणून तुला काय करायचं आहे, तर तुझे जे पाय आहे ते कसे करायचे आहेत, कसे स्वच्छ करायचे आहे, त्याची काळजी कशी घ्यायची आहे, हे कांगारू आता डकला सांगणार आहे. तर पहा मुलांनो, इथे आपण काय बघू शकतो, तर हे जे डक आहे त्या डकच्या आपण इथे पाय बघू शकतो. तर पहा मुलांनो, इथे आपल्याला काय दिसत आहे, तर इथे आपल्याला डकचे पाय दिसत आहे.
आणि हे जे पाय आहेत ते कांगारूचे बघा कसे आहेत, खूप पसरट आहेत. आणि डकचे बघा हे पाय कसे आहेत. मी अशा पायामुळे काय करू शकतो तर हुक करू शकतो. आणि तुझे पाय कसे आहेत तर तुझे ओलसर आहेत, थंड आहेत आणि ते दिसायला देखील कसे आहेत तर व्यवस्थित नाही आहे, म्हणून तू काय करू शकत नाही तर तू हुक करू शकत नाही.